स्वयंपाकघरातील 25 महत्त्वाच्या टिप्स. 1. आलं लसूण पेस्ट टिकवण्यासाठी एकदा वाटून ते एका काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. वरून थोडं तेल घातल्यास ते 15 दिवस टिकते. 2. भात मोकळा आणि सुगंधी हवा असेल तर भात शिजवताना पाण्यात थोडं लिंबाचा रस टाका. भात मोकळा होतो. 3. आंबट ताक नको असेल तर ताक घालण्याआधी त्यात चिमूटभर साखर मिसळा. ताक आंबट लागणार नाही. 4. पोहे फसले नाहीत तर पोहे भिजवताना त्यात थोडं मीठ टाका. पोहे मोकळे राहतात आणि चिकटतही नाहीत. 5. दूध उकळताना खाली ओतू जाऊ नये म्हणून दूध उकळताना भांड्याच्या कडेला चमचा ठेवा. दूध ओतू जात नाही. 6. पिठाला किडे लागू नयेत म्हणून डाळी, मैदा, तांदूळ त्यांच्या डब्यात 2-3 लवंगा टाका. किडे लागणार नाहीत. 7. वांगे कापल्यावर काळी पडत असल्यास वांगे कापून मीठ पाण्यात ठेवा. वांगी काळी पडत नाहीत. 8. फोडणी जळू नये म्हणून फोडणी करताना आधी तेलात हिंग टाकल्यास मसाले जळत नाहीत. 9. बटाटे पटकन शिजवायचे असतील तर पाण्यात मीठ आणि थोडं साखर घालून बटाटे उकळवा. लवकर शिजतात. 10. लिंब जास्त रसाळ हवी असतील तर वापरण्यापूर्वी लिंब थोडं गरम पाण्यात ठेवा. मग पिळा. जास्त रस निघतो. जास्त उपयोगी आणि हटके टिप्स. 11. कढईला काही चिकटू नये म्हणून नवीन कढईत आधी मीठ टाकून गरम करा आणि मग पुसून घ्या. नंतर काही चिकटणार नाही. 12. तळणी तेल पुन्हा वापरण्यापूर्वी तेल गाळून फ्रीजमध्ये ठेवा. 2 वेळा वापरता येते पण त्याहून जास्त नाही. 13. तिखट भाजताना खोकला येतो. तिखट भाजताना थोडं मीठ टाका. खोकला येणार नाही. 14. मिरची फार तिखट झाली तर जेवताना त्यात गोड दही किंवा बटाटा टाका. तिखटपणा कमी होतो. 15. पाणी न घालता डाळ पटकन शिजवायची असेल तर डाळ शिजवताना त्यात थोडं तेल आणि हळद घाला. लवकर शिजते. 16. पापड चुरचुरीत हवेत तर पापड तळण्याआधी त्यात थोडा रवा घाला. 17. तूप जळत असेल तर तूप गरम करताना त्यात थोडंसं मीठ टाका. जळत नाही. 18. फ्रीजमध्ये वास येत असल्यास एका वाटीत बेकिंग सोडा ठेवा. वास निघून जातो. 19. पनीर सॉफ्ट हवे असल्यास पनीर गरम पाण्यात थोड्या वेळ ठेवा. मग शिजवा. 20. कोथिंबीर लवकर सडते. कोथिंबीर स्वच्छ धुवून कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. ती 7-8 दिवस टिकते. 21. स्वयंपाकात परफेक्ट चव हवी असेल तर चव वाढवण्यासाठी फोडणीला हिंग, मेथ्या, कढीपत्ता यांचा वापर चव वाढवतो. 22. दाल तडका रेस्टॉरंटसारखा तुम्हाला हवे असल्यास शेवटी फोडणी गरम करून थेट वाढायच्या आधी घालावी. 23. भाजीला पाणी सुटू नये म्हणून नेहमी मीठ शेवटी टाका. सुरुवातीला टाकल्यास पाणी सुटते. 24. भात शिजल्यावर लगेच झाकण न ठेवता पांढऱ्या कापडावर थोडा वेळ पसरून ठेवा. गरम वाफ निघून जाते. 25. भाजी खमंग व्हावी म्हणून शेवटी भाजीवर थोडंसं तूप, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि साखर टाका. धन्यवाद.